तुकडेबंदी सुधारणा विधेयक आज मंजूर करण्यात आले। विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडलं आणि एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले। ज्यांनी तुकडेबंदी कायद्याअंतर्गत जमीन खरेदी केली आहे त्यांची नावे 7/12 लागावीत, हाच याचा उद्देश आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। 15 ऑक्टोबर 2025 पूर्वी ज्यांनी तुकडेबंदी अंतर्गत जमिनी घेतल्या आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। खरेदी झाली, रजिस्टर केलं, त्यांची नावे आता 7/12 येतील अशी सुद्धा माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत बोलताना दिली आहे। या ठिकाणी जो मूळ हेतू आहे तो जर योग्य पद्धतीने भास्कर जाधवांनी किंवा सन्मानित सदस्यांनी विचारात घेतला असता तर मूळ हेतू हा काही बिल्डरला मदत करण्याचा नाही आहे। हे जे 60 लाख परिवार या ठिकाणी या कायद्याने नियमित होणार आहे, मी सांगतोय या कायद्याने नियमित होणार आहे ते एकदम सर्वसाधारण ज्यांनी छोटे छोटे तुकडे घेतले आहेत प्लॉटचे, 600 फूटचे प्लॉट, 1200 फूटचे प्लॉट, 2000 फूटचे प्लॉट, असे जे तुकडे त्या ठिकाणी विकत घेतले आणि त्यांनी घरं बांधले किंवा नाही बांधले त्या लोकांना या ठिकाणी प्रोटेक्शन मिळणार आहे। आणि हा नियम जो आहे तुकडेबंदी हा कायदा महसूलचा कायदा आहे। सन 1947च्या अधिनियम 62 मध्ये जी 8ब आपण आणतो आहे हा 1947चा महसूलचा तुकडेबंदी कायदा आहे। आणि त्यामुळं या तुकडेबंदी कायद्याला सुधारणा केल्याशिवाय आपल्याला नगरविकास कायद्यामध्ये ज्या काही बाबी अंतर्भूत आहे किंवा जे काही त्या ठिकाणी नगरविकास कायद्याची गुंठेवारी वगैरे आहे कायदा, यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी तयार होतात त्याला अडचणी तयार होऊ नये आणि त्यांचे घरं कायदेशीर होण्याकरता आपण ही सुधारणा आणली आहे।